ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत असता वैकुंठात जाऊन पोहोचले. वास्तविक हे सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, परंतु 5-6 वर्षांच्या बालकांसारखे आहेत. त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की मूर्खांनो, भगवान विष्णूंच्या रजतमोळ गुणरहित चरणांजवळ निवास करण्यास तुम्ही पात्र नाही. सबब तुम्ही ताबडतोब येथून अत्यंत पापमय असुर योनीत जा. त्यांनी शाप देताच जेव्हा ते वैकुंठातून खाली येऊ लागले तेव्हा ते कृपालू महात्मे त्यांना म्हणाले, ठीक आहे, हा शाप 3 जन्म भोगून तुम्ही परत या वैकुंठात या. तेव्हा सतयुगात तेच दोघेजण दितीचे पुत्र झाले. त्यांपैकी थोरल्याचे नाव हिरण्यकशिपू होते आणि धाकट्याचे हिरण्याक्ष. दैत्य दानवांच्या समाजात हेच सर्वश्रेष्ठ होते. भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकशिपूला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला मारले. आपला पुत्र प्रल्हाद भगवतप्रेमी आहे म्हणून त्याला मारू इच्छिणाऱ्या हिरण्यकशिपूने त्याला अतिशय यातना दिल्या. परंतु प्रल्हाद सर्वात्मा भगवंतांचा परमप्रिय, समदर्शी व अत्यंत शांत भक्त होता. भगवंतांच्या तेजाने युक्त असल्यामुळे पुष्कळ प्रयत्न करूनही हिरण्यकशिपू त्याला मारू शकला नाही. नंतर त्रेतायुगात हेच दोघे विश्रवा मुनी व केशनी यांचे रावण व कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले. हे त्रैलोक्याला पीडा देणारे होते. त्यावेळी सुद्धा भगवंतांनी त्यांना शापातून सोडविण्यासाठी रामरूपाने त्यांचा वध केला आणि शेवटी 3रा जन्म द्वापार युगात हे दोघे शिशुपाल आणि दंतवक्त्र म्हणून जन्माला आले. भगवान विष्णूंनी कृष्णाच्या रूपात त्यांचा वध केला. भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पापे नष्ट होऊन आता ते शापातून मुक्त झाले. तीव्र वैरभाव ठेवल्यामुळे ते सतत श्रीकृष्णांचे चिंतन करीत असत. म्हणूनच ते भगवंतांना प्राप्त झाले आणि पुन्हा त्यांचे पार्षद होऊन त्यांच्याजवळ गेले.